माथेरानमध्ये नगरपरिषद निवडणूक सुरू असून आज सकाळी शहरातील सर्व 10 प्रभागात शांततेत मतदान सुरू झाले होते। माथेरान शहराचे लक्ष लागून राहिलेल्या प्रभाग 10 मध्ये मतदान सुरू असताना पोलीस ठाण्याच्या मागे असलेल्या लेक व्ह्यू हॉटेलच्या बाजूला एक व्यक्ती प्लास्टिक पिशवी सांभाळून घेऊन जात असल्याचं शिवसेना ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते नितीन विश्वनाथ सावंत यांना दिसले। हॉटेल बाईक या नावाचे कपडे परिधान केलेली व्यक्ती हॉटेल कर्मचारी प्रकाश गुप्ता असून त्या व्यक्तीला त्या पिशवीत काय आहे विचारल्यावर बाजूच्या रस्त्याने जाऊ लागली। त्यामुळे नितीन सावंत यांनी त्या व्यक्तीजवळील पिशवी स्थानिक पोलीस यांना तपासण्यास सांगितली। त्यावेळी त्या पिशवीमध्ये 5 लाखांची रोकड असल्याचं आढळून आलं असून बाईक हॉटेलचे व्हाउचर त्या पैशांसोबत होतं। हॉटेल व्यावसायिक यांची सही असलेले ते व्हाउचरवर कोणत्या व्यक्तीला ते पैसे देण्याची नोंद नव्हती। त्यामुळे पोलिसांनी संबंधित व्यक्तीला माथेरान नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात नेण्यात आले। तेथे त्या प्रभागातील शिवराष्ट्र पॅनलचे उमेदवार प्रसाद सावंत, थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार अजय सावंत हे देखील हजर होते। शेवटी निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र ठाकूर यांनी संबंधित रक्कम निवडणूक यंत्रणा यांच्याकडे जमा करून ठेवण्याचा निर्णय झाला। त्या ठिकाणी द बाईक हॉटेलमधील व्यवस्थापक या हजर झाल्या होत्या आणि त्यांनी सदर रक्कम बँकेत नेण्यासाठी दिली असल्याचं सांगितलंय। परंतु हॉटेलचं करंट अकाउंट असताना त्या पैशांचा भरणा करण्याची कोणतीही पावती त्या व्यक्तीकडे नसल्याने त्या पैशांचा वापर निवडणुकीसाठी केला जाणार असल्याचा संशय वाढला आहे। पोलीस यांच्या उपस्थितीत निवडणूक यंत्रणा यांनी त्या 5 लाख रुपयांचा पंचनामा केलाय। ती रक्कम सध्या निवडणूक यंत्रणेच्या ताब्यात असून त्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही। मात्र माथेरानमधील राजकीय वातावरण या पैशाच्या ने-आण प्रकरणामुळे तापलंय। कर्जत लाईव्हसाठी नितीन पारधी, नेरळ, माथेरान।